तू ही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते वल्लारी पासून. तर आता इथे वल्लारी इन्स्पेक्टरना घरात घेऊन आलेली असते. तर आता इथे वल्लारी रमाकांतकडे बोट करते आणि म्हणते, मुळात ह्या माणसाला आम्ही कोणी आपलं मानतच नाही असं म्हणते ती. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की ह्याच माणसाने चोरी केली असं म्हणते आता इथे वल्लारी. तर आता रमाकांत हात जोडतो आणि म्हणतो, नाही केली मी चोरी असं म्हणतो तो. मी खरंच चोरी नाही केली असं म्हणून रडायला लागतो तो इन्स्पेक्टर समोर थांबून. ही वस्त्र परिधान करून पैशांपेक्षा नाती महत्वाची असतात हे जर नाही कळालं तर काहीच अर्थ राहत नाही या जगण्याला असं म्हणतो रमाकांत. नाती असं म्हणतात इथे अंजली. कुठल्या नात्यांबद्दल बोलताय तुम्ही? ह्या घराशी आणि इथल्या माणसांची तुमचं काहीही नातं नाही असं म्हणते अंजली. तुमचं नातं त्यांच्याशी असं म्हणते ती, ज्यांच्यासोबत तुम्हाला रंगेहात पकडलं होतं असं म्हणते अंजली. तर आता वल्लारी हसते, राकेश सुद्धा हसतो. त्या लोकांसाठी तुम्ही हे घर सोडून गेला होता ना, तेच तुमचं नातं, आमच्याशी काही नाही असं म्हणते ती. इन्स्पेक्टर साहेब आम्हाला नको आहेत हे घरात, तुम्ही प्लीज ह्यांना घेऊन जा असं म्हणते ती. तर आता इथे ईश्वरीला कळतच नाही असं का करते अंजली म्हणून. तर अर्णवला दुःख झालेलं असतं. नाही 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 असं म्हणते ईश्वरी, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, अहो माझे सासरे चोर नाही आहेत, त्यांनी काय केलेलं नाही आहे, प्लीज तुम्ही घेऊन जाऊ नका त्यांना असं म्हणते ती. मग त्यांनी तक्रार केली आहे तर त्यांना सांगा ना तक्रार मागे घ्यायला असं म्हणते आता इथे इन्स्पेक्टर. मामी असं म्हणते ईश्वरी, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, प्लीज तक्रार मागे घ्या प्लीज असं म्हणते आता ईश्वरी. जमणार नाही असं म्हणते आता इथे वल्लारी. तर राकेशला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता ईश्वरी म्हणते, अहो आजी सांगा ना तुम्ही तरी, बाबा निर्दोष आहेत हे मी सिद्ध करेन असं म्हणते आता इथे ईश्वरी. अहो त्यांनी चोरी नाही केली आहे आणि त्यांच्या चारित्र्यावर शंका घेण्यासारखंही त्याने काही केलं नाही आहे असं म्हणते ती. तर आता रडत असतो रमाकांत. प्लीज प्लीज असं म्हणते ईश्वरी, प्लीज ह्या सगळ्यांना जायला सांगा, घरातले वाद घरातच राहू देत असं म्हणते ईश्वरी. तर आता आजी येते समोर. तर आता ती वल्लारीला म्हणते, वल्लारी तक्रार मागे घे आणि त्यांना जायला सांग असं म्हणते ती. आई काय म्हणताय तुम्ही, ह्या माणसाने माझे दागिने चोरलेत असं म्हणते वल्लरी. तर अडवला मात्र आवडत नसतंय सगळं काही. तर आता अविनाशला पण आवडत नाही. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणते वल्लरी, बघताय काय, अटक करा त्यांना असं म्हणते आता वल्लरी. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणते आजी, मी माफी मागते तुमची असं म्हणते आजी हात जोडून. आम्ही तक्रार मागे घेतोय, तुमचा वेळ वाया गेला त्याबद्दल क्षमा करा असं म्हणते आता आजी. तर आता रमाकांत मात्र रडतच असतो. तर तेवढ्यातच राकेश येतो. तर आता पोलीस जात असतात तर तेवढ्यातच राकेश येतो बाहेर. तर आता वल्लरी म्हणते, काय गं ईश्वरी, हा माणूस निर्दोष आहे असं म्हणणं आहे ना तुझं? मग ह्यांच्या झोळीमध्ये माझे दागिने कुठून आले, एवढे पैसे आले कुठून असं म्हणते वल्लरी. मामी असं म्हणतात ईश्वरी. मामी आहो जाऊ दे ना असं म्हणतो राकेश. कसाला उगाच वाद वाढवताय, सोडून द्या ना प्लीज असं म्हणतो तो. नाटक करतो तो. एक्झॅक्टली असं म्हणतात इथे आकाश, विसरून जा सगळं असं म्हणतोय आकाश. असं कसं काय विसरून जाऊ मी काही एक विसरली नाही असं म्हणते अंजली. राजेशना दोषी ठरवण्यासाठी 48 तासाच्या आत त्यांच्या विरोधात पुरावे आणते. त्यांचा झालेला अपमान मी अजिबात विसरलेला नाही आहे असं म्हणते आता इथे अंजली. आता मी तुला चॅलेंज देते, तुझ्याकडे 24 तास आहेत. 24 तासात हे सिद्ध करून दाखव, तुझी आई आणि हे रमाकांत राजशिर्के यांच्यात कुठलंही नातं नव्हतं असं म्हणते आता अंजली. किती बिंडोक दाखवले खरंच अंजलीला बघा प्रेक्षक. तर आता अर्णवला पण वैताग आलेला असतोय सगळ्याचा. तर आता ईश्वरी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. तर आता सुप्रिया म्हणते, खरं तर मी नोकरीच्या शोधात होते. तर आता इथे सुप्रिया आलेली असते आणि कसा ती सगळा प्रकार सांगितलेली असते ना ईश्वरीला. तर फ्लॅशबॅक मध्ये आठवण करून करून ईश्वरी विचार करते बघा प्रेक्षक हो. तुम्ही इंटरव्ह्यू घेताय ना आणि इथेच चालू आहे ना इंटरव्ह्यू असं म्हटलेली असते ना सुप्रिया रमाकांतला. इंटरव्ह्यू असं म्हटलेला असतो तो. तेवढ्यातच त्याला चक्कर आलेली असते. का होते तुम्हाला असं म्हटलेली असते सुप्रिया, बोला बोला असं म्हटलेली असते ती. तर आता तो तिथे चक्र पडलेला असतो. का होतं का सर असं म्हटलेली असते ती. तर तेवढ्यातच मीडियावाले आलेले असतात. मिस्टर रमाकांत राजशिर्के हे चाललंय तर तुमचं असं म्हणून आलेला असतो ना तो मीडियावाला. तर ईश्वरी सगळं आठवण करून विचार करत असते. तर आता इथे ईश्वरी म्हणते, तुला त्या हॉटेलवर पाठवणारी ती बाई कोण होती असं म्हणते ईश्वरी. म्हणजे कदाचित हे सगळं मुद्दाम तिनेच घडून आणलं असेल तर असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी म्हणते अंजलीला, ठीक आहे असं म्हणते ती, येत्या 24 तासात माझी आई आणि तुमचे बाबा हे दोघेही निर्दोष होते हे मी तुमच्या समोर सिद्ध करून दाखवते असं म्हणते ईश्वरी. तर तिने चॅलेंज घेतलेला असतो बघा प्रेक्षक आता ईश्वरीने. आणि ह्या सगळ्यामध्ये ज्या व्यक्तीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीला तुमच्या समोर उभा करते असं म्हणते ती. तर वल्लरीला खूप जास्त घाबरलेलं दाखवले आणि सगळेजण विचार करत बसतात काय झालं म्हणून. तर आता रमाकांत मात्र रडतच असतो. तर सगळे बाकीचे खूप विचार करत असतात. तर अंजली तेवढंच म्हणून तिथून निघून जाते. तर आता इथे राकेश सुद्धा नाटक करत करत तिच्या पाठीमागून चालत चालत जातो. तर आता रात्र झालेली असते. तर आता राजशिर्क्यांचं घर दाखवलंय. तर आता इथे ईश्वरी बाहेर येते घराच्या. तर ती खूप विचार करत असते आणि रडत पण असते. 24 तासात तू हे सिद्ध कर की तुझी आई आणि हे रमाकांत राजशिर्के यांच्यात कुठलाही नातं नव्हतं असं म्हणते आता अंजली. तर ते तिला आठवतं सगळं फ्लॅशबॅक मधून आणि ती खूप विचार करत असते आणि रडत सुद्धा असते. तर आता ती कॉल करते सुप्रियाला. तर सुप्रिया आणि तिचा व्हिडिओ कॉल असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे ईश्वरी कॉल घेते. तर सुप्रिया म्हणते, अगं इशू मुद्दामच व्हिडिओ कॉल लावलाय हा,
बरं अर्णव कसं आहे तसं म्हणते ती. जरा बाजूला असतील तर देतेस का जरा असं म्हणते ती. तर आता ऐश्वरी म्हणते ठीक आहेत. तर इशू असं म्हणते आता सुप्रिया. काय झालं असं म्हणते ती. तुझा चेहरा असा का दिसतोय असं म्हणते सुप्रिया. घरी सगळं ठीक आहे ना असं म्हणते आता सुप्रिया. तर आता ईश्वरी रडत असते, खूप जोरजोरात रडत असते. तर इशू इशू असं म्हणते आता इथे सुप्रिया. अगं काय रडतेस कशाला तू असं म्हणते आता सुप्रिया. इशू अगं काय बोलशील का हा असं म्हणते आता सुप्रिया. तर आता ईश्वरी म्हणते आई अगं मी अंजली ताईंचं चॅलेंज घेतलंय असं म्हणते ती. पुढच्या 24 तासात मी हे सिद्ध करून दाखवेन की तू आणि अर्णव सरांचे बाबा पूर्णपणे निर्दोष आहात. तुमच्यावर सगळे खोटे आरोप केले गेलेत हे सगळ्यांना सांगायचं आहे ग पुराव्यांसकट असं म्हणते ती. काय असं म्हणते सुप्रिया. थोडा कमी वेळात कसं काय मॅनेज करणार आहे कमी असं म्हणते ती. इशू अगं असलं काही बोलून बसायची काय गरज होती का असं म्हणते सुप्रिया. तर ईश्वरी म्हणते आई अगं तुम्हा दोघांची काही चूक नसताना सगळ्यांना खूप तकलीफ होत आहे ग असं म्हणते ती. बाबांना इथे घरात कुणी स्वीकारत नाहीये. तुझ्याबद्दल वाटेल ते बोललं जातंय. मला सहन होत नाहीये ग असं म्हणते आता इथे ईश्वरी. हे बघ ह्या घरामुळे ना अर्णव सरांचं आयुष्य कायमचं बदलून गेलंय. त्यांचं आयुष्यच बरबाद झालंय आणि मला असं वाटलं की हे सगळं आता कुठेतरी संपायला हवं असं म्हणते आता इथे ईश्वरी. अगं अजून किती त्रास सहन करणार आहेस तू माझ्यासाठी असं म्हणते सुप्रिया. आई मला असं म्हणते ईश्वरी मला फक्त एकच कळत नाहीये की मी एवढ्या कमी वयात काय आणि कसं करणार आहे सगळं असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर सुप्रिया म्हणते इशू अगं मलाही काय कळत नाही की मी तुला काय आणि कसं समजावं असं म्हणते आता इथे ईश्वरीचे म्हणजे सुप्रिया. तर आता ती म्हणते की अर्णवच्या बाबांना भेटायची माझी तयारी आहे असं म्हणते सुप्रिया. पण भेटून का उपयोग होणार आहे तू सांग ना असं म्हणते सुप्रिया. तू किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यांना असं म्हणते आता सुप्रिया. अगं पण जोपर्यंत आपल्या हातात काही ठोस पुरावे नाही आहेत तोपर्यंत आमच्या विधानाला काय अर्थ आहे का तू सांग ना असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता ईश्वरी म्हणते हो असं म्हणते ती. आई आई असं म्हणते ती. मी बघते काय करायचं ते असं म्हणते ती. तर फोन ठेवते आता ती. इशू इशू असं म्हणते आता सुप्रिया. एक ऐकशील का माझं तू असं म्हणते आता इथे सुप्रिया. हा हे बघ तुम्हा दोघांचं एकमेकांवरचं प्रेम आणि बापाची कृपा ह्या दोन गोष्टी ना नक्कीच काहीतरी मार्ग काढतील बघ असं म्हणते सुप्रिया. तू विश्वास ठेव ना असं म्हणते ती. ओके तर आई असं म्हणते ईश्वरी. एकच उमेद आहे आता माझ्याकडे. चल मी ठेवते आता फोन असं म्हणते ईश्वरी. मी करेन उद्या फोन असं म्हणते ती. आणि रडत असते खूप ईश्वरी. बाय असं म्हणते ती. तर आता बाय म्हणतात दोघे आणि फोन ठेवतात आता ते. तर ईश्वरी खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक. खूप जास्त रडत असते ती आणि सुप्रियाला पण खूप वाईट वाटलेलं असतं. तर आता देवा म्हणते सुप्रिया त्या एका घटनेमुळे अजून किती लोकांच्या आयुष्यावर परिणाम झालाय. तर ईश्वरी खूप जास्त रडत असते. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता दिव्याई समोर पाय पडत असते ईश्वरी. दिव्याई आज अचानक माझ्यावर ही वेळ आली आहे. तू मला आशीर्वाद दे. मला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे असं म्हणते ईश्वरी. माझी साथ सोडू नकोस असं म्हणते ईश्वरी. तर आता ती पाया पडते. तर आता इथे कोणीतरी येतं पाठीमागून. तर आता इथे नेवर म्हणतं ते. तर आता अर्णव आलेला असतो आणि तो नेवर म्हणतो मी सिंदूर असं म्हणतो आता अर्णव. मला मान्य आहे की आपल्यामध्ये काही नॉर्मल नाही पण इट डझंट मीन की मी तुला केलेले प्रॉमिस विसरेन असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते प्रॉमिस. तर आता अर्णव म्हणतो येस मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की काही झालं तरी काकून या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नाही हे मी शोधण्यात तुझी मदत करेल म्हणून असं म्हणतो तो. हो सर असं म्हणते ती. चला आता पुरावे शोधूया आणि आपल्या घरातल्यांना दाखवून देऊया खरं काय ते असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी खूप खुश झालेले असते. तर आता इथे अर्णव देवासमोर थांबलेला असतो. तर आता इथे अर्णव हाताने घेतो प्रसाद. मी सिंदूर असं म्हणतो तो. या सगळ्यात तू एकटी नाही आहेस. मी आहे तुझ्यासोबत असं म्हणतो आता इथे अर्णव. तर खूप आनंद झालेला असतो ईश्वरीला. तर आता तो तिला खाडवतो प्रसाद बघा प्रेक्षक आपल्या हाताने. तर आता ती हसते खूप. तर आता तो परत खाडवतो तिला प्रसाद. तर आता ती प्रसाद खाते. तर आता तो तिचा हात पकडतो आपल्या हातामध्ये. तर आता तो बघतो ईश्वरीकडे आणि ईश्वरी देवाकडे बघत असते. तर आता ती त्याला म्हणते बघा तिकडे म्हणून. तर आता ती त्याला पाया पड म्हणत असते. तर आता इथे अर्णव पण फिरतो आणि आता तो पाया पडायला लागतो ईश्वरीकडे बघून. तर बघा प्रेक्षक किडनॅप झालेलं असतं कोणी केलेलं असतं याचा शोध पण लावत नाही इथे मूर्ख लोक. खरंच राकेश एक्सपोज झाला असता मात्र या लोकांना अक्कल आहे का तेवढी. तर आता इथे अर्णवला पाया पडताना बघून खूप छान वाटतं ईश्वरीला आणि ती बघून हसत असते तिच्याकडे. तर आता वल्लरीला दाखवलंय मी 24 तासात माझी आई आणि तुमचे बाबा हे दोघेही निर्दोष होते हे मी तुमच्या समक्ष सिद्ध करेन असं म्हटलेली ना ईश्वरी. आणि या सगळ्यामध्ये ज्या व्यक्तीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे त्या व्यक्तीला तुमच्या समोर उभा करेन असं म्हटलेली ना ईश्वरी. तर आता इथे वल्लरीला आपलं तोंड दिसतं आरशामध्ये आणि आता ते काळं झालेलं असतं. तर आता मी खरंच काय नाही केलं असं म्हणत असते वल्लरी. माझ्या तोंडाला काळं नका फासू मी काय नाही केलं असं म्हणते ती. तर आता इथे असं करत असते ती. तर आता इथे ती बघते परत आशाकडे. असं म्हणते ती. काय करू असं म्हणते आता इथे वल्लरी. तेव्हा असं म्हणते ती सगळ्यात आधी मला त्या धुमाळला अलर्ट करावं लागेल. तर आता ती कॉल करते धुमाळला. तर वल्लरीने कॉल केलेला असतो आता धुमाळला. तर आता धुमाळ कॉल घेतो. तर आता तो बोलायला लागतो. हॅलो असं म्हणतो तो. काय असं म्हणतो तो. सारखा फोन नाही करायचं मला असं म्हणतो तो. ओ धुमाळ मी काय सांगते ते नीट ऐका असं म्हणते वल्लरी. नाही तर तुम्ही सुद्धा अडकाल आणि मी सुद्धा अडकेन असं म्हणते आता इथे वल्लरी. कळलं आता काय झालं असं म्हणतो तो. तर आता वल्लरी म्हणते हे बघा
काही दिवस अलर्ट राहायचं. मी सांगेपर्यंत अजिबात बाहेर पडायचं नाही असं म्हणते ती. अरे पण असं म्हणतो तो पण नाही किंवा बिन नाही असं म्हणते ती. मला प्रश्न विचारायचे नाही तसं म्हणते वल्लरी. असं समजा अंडरग्राऊंड नाही झालात ना तर तुमच्या जीवाला धोका आहे असं म्हणते आता वल्लरी. आणि काय हो 31 तारखेला रिटायर होत आहे ना असं म्हणते वल्लरी. करिअरच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात व्याप नको असेल तर ताबडतोब अंडरग्राऊंड व्हायचं असं म्हणते वल्लरी. प्रश्नाने विचारायचे ठेवा फोन असं म्हणते आता वल्लरी. तर आता इथे खूप घाबरलेला असतो धुमाळाने फोन ठेवतो तो. तर आता वल्लरी पण खूप घाबरलेली असते. तर आता ती खूप विचार पण करत असते. तर आता इथे दुपार असते. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात कुठेतरी. सर असं म्हणते ईश्वरी. सर आपण धुमाळच्या ऑफिसपर्यंत आलोय पण तो देईल का आपल्याला मदत असं म्हणते ती. तर आता 1 मिनिट असं म्हणतो अर्णव. तर आता इथे अर्णवने प्लॅन केलेला असतो. तर आता इथे अर्णव बाहेर येतो कारच्या. तर आता तो आपली डिक्की ओपन करतो. तर त्याच्यामध्ये एक बॅग असते. तर आता तो बॅग खोलतो ती. तर आता तो कपडे ज्याच्यामध्ये असतात बघा ते काहीतरी ते आता घेतो आपल्या हातामध्ये. तर आता इथे अर्णव कपडे बदलतो पाठीमागे थांबून. तर ईश्वरी मात्र बघतच असते. तर आता इथे अर्णव सगळ्यांसमोर कपडे बदलतो. रोडवर थांबून बघा प्रेक्षक. आणि ते जे शर्ट असतं ते तो घालतो. तर आता तो शर्ट सुद्धा घालतो. तर आता अतरंगी कपडे घातलेले असतो अर्णवने. तर गुंडासारखा पेहराव असतो त्याचा. तर आता इथे छपरीसारखा पेहराव करतो. तर आता इथे तो रंगबिरंगी रुमाल सुद्धा घेतो आणि बांधतो आपल्या हातावरती. तर आता तो टोपी सुद्धा घातलेला असतो. तर आता ईश्वरी वळून बघते. तर आता इथे अर्णव गॉगल सुद्धा घालतो. तर आता कम्प्लीट त्याचा पेहराव वेगळा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णवने वेगळाच पेहराव केलेला असतो. तर आता तो डिक्की बंद करतो. तर आता इथे ईश्वरी बाहेर उभारते. तर आता ती वळून बघते. तर आता बघते ती अर्णवला. तर आता इथे अर्णव पूर्णपणे वेगळा गेटअप घेऊन आलेला असतो. खरंच शाहरुख खान सारखा दिसतो बघा प्रेक्षक हो इथे अर्णव. तर आता इथे वल्लरी हसते तिच्याकडे बघून. तर आता अर्णव चालत चालत येतो तिच्याकडे. तर चिंगम चावत चावत येतो तो. तर आता इथे ईश्वरी हसते त्याला बघून. तर आता तो येऊन थांबलेला असतो तिच्यासमोर. छपरी सारखा येऊन थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. अर्णव सर असं म्हणते ईश्वरी. हे काय सगळं असं म्हणते ती. काय काय करून राहिली तूच म्हणतो तो. कॅरेक्टर में घुसेला पण तेरे को दिसता नहीं है असं म्हणतो तो. चल कैसे लगता है अपन असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी हसायला लागते खूप. बढिया बढिया असं म्हणते ती. बढिया ना इधर रुक मैं अंदर जाके जरा देखता हूँ असं म्हणतो तो. सर तुम्ही असं काय आहे असं म्हणते ईश्वरी. तर अर्णव आता म्हणतो थोडं ऍक्टिंग करू बघतो. बघूया तो धुमाळ सापडतो काय ते असं म्हणतो तो. तू इधरच खडी रे मैं अंदर जाके देखता है असं म्हणतो तो. तर आता आतमध्ये जातो तो. मेरे पीछे पीछे क्या रे तू असं म्हणतो तो. इधरच खडे होने को बोला ना तेरे को असं म्हणतो तो. मराठीमध्ये बात कर समज में नहीं आ रहा है असं म्हणतो तो बघा प्रेक्षकावर टप्पर एकदम झालेला असतो. इथेच थांब असं म्हणतो तो. धुमाळला बघून येतो असं म्हणतो तो. इथेच थांब टेन्शन घेऊ नकोस असं म्हणतो तो आणि आतमध्ये जातो. तर आता इथे धुमाळला भेटायला जातो अर्णव आतमध्ये. तर आता तो ऑफिसमध्ये आलेला असतो. श्रीकांत धुमाळ म्हणून लिहिलेलं असतं त्याच्या केबिनच्या बाहेर. तर आता बाहेर कडी लावलेली असते. तर अर्णव इकडे तिकडे बघतो. तर आता जातो तो त्या दरवाजासमोर. ए कोण आहेस कोण तू असं म्हणतो तो. आणि आत कुठे चाललाय असं म्हणतो तो पिऊन. ए हात काय करू काय राहिले असं म्हणतो तो. ओ तेरा श्रीकांत धुमाळ सर आहे ना उसको मिलना आहे असं म्हणतो तो. त्यांना भेटायच्या आधी त्यांच्या असिस्टंटला भेटायचं असतं असं म्हणतो तो. मी कुणाचं काय नाही ऐकत मला आतमध्ये जायचं असं म्हणतो तो. त्यांच्या असिस्टंटला भेटावं लागेल तुम्हाला असं म्हणतो तो पिऊन. असिस्टंट ठीक आहे असं म्हणतो तो. तर येतो आता इथे अर्णव. हे असिस्टंट आहे काय असं म्हणतो तो. भाई साहब असं म्हणतो तो. हे असिस्टंट असं म्हणतो तो. क्या करलाय आहे असं म्हणतो तो. हो धुमाळ सबको मिळणार आहे असं म्हणतो तो. काय काम आहे असं म्हणतो तो. अर्जंट आहे असं म्हणतो तो. कोण आहेस रे तू असं म्हणतो तो. पहचाना नाही का असं म्हणतो तो. चल धुमाळ को बोलो चिंटू आया करके बोल दो असं म्हणतो तो. अरे अख्खा अंडरवर्ल्ड का खबर रखताय आपण असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी बाहेर थांबलेली असते. खूप विचार करत असते ती. तर आता तेवढ्यातच तिला कॉल येतो. मामींचा कॉल असं म्हणते आता इथे ईश्वरी. हॅलो असं म्हणते ईश्वरी. काय गय असं म्हणते वल्लरी. ईश्वरी कायच कुठे तू असं म्हणते ती. बराच वेळ झाला तू दिसली नाहीस म्हणून विचारलं असं म्हणते वल्लरी. काय झालं काही काम होतं का असं म्हणते ईश्वरी. मी बाहेर आहे असं म्हणते ती. छे 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 माझं कसलं काम आहे तुझ्याकडे असं म्हणते वल्लरी. मी आपलं सहजच विचारलं असं म्हणते ती. नाही पण तुम्हीच फोन केलात ना असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणते वल्लरी. अंजलीने 24 तासाचं चॅलेंज दिलंय ना तुला असं म्हणते आता वल्लरी. ते पूर्ण करण्याची तयारी करतेस की काय असं म्हणते आता इथे वल्लरी. नाही म्हणजे माझी काही मदत लागली तर सांग नक्की. लागणार आहे का असं म्हणते वल्लरी माझी मदत. तर ईश्वरी म्हणते मला तुमच्या मदतीची काय गरज नाही आहे मामी असं म्हणते आता इथे ईश्वरी. बरं असं म्हणते आता इथे वल्लरी. पण नेमकी आहेस कुठे तू असं म्हणते वल्लरी. मामी एवढ्या चौकशा का करतायत असं म्हणते आता इथे ईश्वरी. मी जरा बाहेर आहे कामात आहे. मी तुम्हाला नंतर फोन करते बाय असं म्हणते आता इथे ईश्वरी. हॅलो हाय असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता फोन ठेवलेली असते ईश्वरी. तर वल्लरी खूप जास्त घाबरलेली असते. कुठे असेल ती असं म्हणते आता इथे ईश्वरी. बद्दल वल्लरी. तर आता इथे अरे असिस्टंट असं म्हणतो आता इथे अर्णव. बुला ना तेरे धुमाळ को जल्दी जल्दी असं म्हणतो आता अर्णव. ए भावा असं म्हणतो असिस्टंट. ए भाई भाई असं म्हणतो तो. हे बघ मांडलं तुला असं म्हणतो आता इथे तो असिस्टंट. 1 मिनिट हे बघ मांडलं तुला असं म्हणतो तो. पण काय काम आहे ते तरी सांग असं म्हणतो तो असिस्टंट. ते नाही आहे तसं म्हणतो तो. तेरे को काय को बताऊ मैं धुमाळ को बुलाव असं म्हणतो तो. उसको बुलाव असं म्हणतो तो. तर आता बुलाव उसको असं म्हणतो तो. बैठ असं म्हणतो तो. हॉल नीचे आ.
तर आता तो बोलायला लागतो. पॉलिटिक्स मधून एक रापची खबर आहे असं म्हणत होता इथे तो. तर अगर तेरा न्यूज़पेपर धुमाळ ये न्यूज छाप दिया ना आपल्या न्यूजपेपर में तो न्यूजपेपर डायरेक्ट ढगापर्यंत जाईल, नंबर 1 होईल असं म्हणतो तो. समजा काय असं म्हणतो अर्णव. सुन सरकार पडणार असं म्हणतो तो. चिला चिला के बता दे सबको तू असं म्हणतो होता इथे अर्णव. काय सबूत काय असं म्हणतो होता इथे तो असिस्टंट. तेरे को पुरावा मागताय असं म्हणतो तो. भाई बे असं म्हणतो असिस्टंट. ठीक आहे असं म्हणतो तो. सांग 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 ना काय असं म्हणतो तो. तर आता इथे बघत असतो तो श्रीकांतच्या खोलीकडे. तर तेरे को क्या मेरे को धुमाळ को बताने का है उसको बताएगा मैं असं म्हणतो तो. ते सर मुंबईत नाही तसं म्हणतो तो. मंगळवार असू दे आपल्याला काय पण उसको बताएगा असं म्हणतो अर्णव. क्या शकल बना के रखा है असं म्हणतो तो. तर पेपर विपर असं म्हणतो तो. एक मिनिट असं म्हणतो तो. बडा न्यूज है असं म्हणतो तो. उधर घुम उधर ते कसं म्हणतो तो. तर आता लिहायला लागतो अर्णव त्याच्या पाठीवर पेपर ठेवून. किसी को बताना नहीं पण क्या है ना जरा ठीक लगता है हमको ये समझा ना असं म्हणतो तो. ये तेरा धुमाळ आएगा ना तो उसके दे दे असं म्हणतो तो. चिंटू बोलाय था असं म्हणतो तो. चलो असं म्हणून जातो तो. धुमाळ को बता जल्दी असं म्हणतो तो. तर तो असिस्टंट असतो बघा प्रेक्षक हो. तो लगेच आता कॉल करतो धुमाळला. हॅलो धुमाळ सर महेश बोलतोय असं म्हणतो तो. एक बोलायचं होतं. तर आता इथे अर्णव जात असतो कारकडे. सर असं म्हणते ईश्वरी. काय झालं असं म्हणते ती. भेटला तो श्रीकांत धुमाळ. नाही असं म्हणतात इथे अर्णव नव्हता तो घरात असं म्हणतो तो. मग आता असं म्हणते आता ईश्वरी आता काय करायचं असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव म्हणतो मी सिंदूर पत्रकारसाठी काय इम्पॉर्टंट असतं. एक मोठी अशी मसालेदार बातमी राईट. तर ट्रॅप केलं मी तिच्यासाठी. लेट सी व्हॉट हॅपन्स असं म्हणतो तो. पण मग आता काय करायचं असं म्हणते ईश्वरी. तू बस असं म्हणतो इथे अर्णव. तर आता इथे धुमाळ फोन घेतलेला असतो. तर आता तो कॉल करतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णवला कॉल आलेला असतो. तर आता कॉल घेतो तो. धुमाळचा तर नसेल असं म्हणते ईश्वरी. घ्या ना असं म्हणते ती. तर स्पीकरवर टाका असं म्हणते ती. हॅलो श्रीकांत साहब काय असं म्हणतो तो. कोण आहेस तू असं म्हणतो तो. क्या साहब मैंने बोला ना मैं चिंटू खबरी असं म्हणतो तो. कोण चिंटू खबरी असं म्हणतो तो. सुनो ये जो तुम्हारा मुंबई का अंडरवर्ल्ड आहे ना त्याची सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत मला असं म्हणतो तो. आणि तुम्ही एवढे मोठे पत्रकार मोठी धमाकेदार न्यूज एकदम रापचिक वो देता हो असं म्हटलं तो. ह्या आधी कधी भेटलो का आपण असं म्हणतो तो. क्या साहब क्या बात कर रहे हो मेरे पास बहुत कड़क खबर है. ये जो हमारे मुंबई में जो लगा है उधर ना पेट्रोल डीजल का बेसर होता है सबूत है उसमें. सो मेरे को सब आपको बताना है असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो धुमाळ. कुठे भेटायचं असं म्हणतो तो. अभी कैसे बात किया सर. वो अपना शारदा टॉकीज है ना उसके पीछे एक गली है उधर गोडाऊन है उधर मिलो मुझे मैं टिप देता हूँ तुमको असं म्हणतो तो. ओके असं म्हणतो होता धुमाळ. येतो असं म्हणतो तो. साहब क्या साहब आपण आपका बच्चा हुआ आखिरी साल है बड़ा खबर देता हूँ बड़ा कुछ धमाका करो असं म्हणतो तो. फिर क्या फेमस हो जाओगे आप समझे ना असं म्हणतो तो. एकदम कडक. चलो मिलता है सलाम असं म्हणतो तो. चालतंय असं म्हणतो धुमाळ. असं करतो आता अर्णव. तर आता इथे बसते ईश्वरी गाडीमध्ये. तर आता इथे अर्णव पण बसतो बघा प्रेक्षक गाडीमध्ये. तर आता वल्लरी फोन करत असते. धुमाळला मी अंडरग्राऊंड व्हायला सांगितलंय तर हा फोन का उचलत नाही बावट असं म्हणते वल्लरी. नेटवर्क चेक करते कुठे गेलाय हा असं म्हणते ती. चला धुमाळची गाडी तर या लोकेशनलाच आहे म्हणजे काळजीचं काय कारणच नाही असं म्हणते वल्लरी. नाही पण रिस्क नको फोन करून क्रॉस चेक करते असं म्हणते आता वल्लरी. तर आता ती कॉल करते धुमाळला. तर आता इथे कॉल आलेला असतो त्याला. हॅलो असं म्हणतो तो. हा धुमाळ त्याच्या लोकेशनलाच आहे की नाही एकदा चेक कर आणि लगेच कळव मला असं म्हणते वल्लरी. ओके मॅम असं म्हणतो तो. तर आता इथे बघायला जातो तो. मॅडम त्याची गाडी फार्म हाऊसवरच आहे पण तो नाही असं म्हणतो तो. काय असं म्हणते वल्लरी. मूर्खा अरे त्याच्यावर लक्ष ठेवायला तुला पैसे देते नेहमीच म्हणते वल्लरी. जा जाऊन चेक कर कुठे आहे तो असं म्हणते ती आणि लगेच कळव मला आणि निघाता असं म्हणते ती. ओके मॅम असं म्हणतो तो. तर आता वल्लरी खूप टेन्शन मध्ये असते. तर आता बघ इथे समतोर बघत रेखामध्ये काय ते आज हे दोघे सर्वांसमोर आहेत असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे रमाकांत आणि सुप्रिया आमने सामने असतात आणि बाकी घरातले सगळे मंडळी तिथे थांबलेले असतात. ह्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलेलं की कुणी मुद्दाम घडवून आणलेलं ते हे तर आता सगळ्यांना धक्का बसलेलं दाखवलंय. ते सगळेच दोघांना सांगतील असं म्हणते ती. जर सुप्रियाने मला पाहिलं तर तोंड उघडलं तर मी संपलेच असं म्हणते वल्लरी. वल्लरी मग आम्ही कुठे दिसत नाही आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. वल्लरी असं ओरडतो आता इथे अविनाशाने घाबरून बसलेले असते आतमध्ये वल्लरी. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे सांगतो तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.